मला पण घेऊन जाणार आहे. काय घेऊन काही संबंध नाही. माझा संबंध विचारते बायकोय मी. तुला पण नाही घेऊन ऐकून ना आपण मामाला तर मामी तुला मामाला कसं मारत चालतो. तुला घेऊन जायचंय पण विचार बरं आपण मामाला तू मामी नाही म्हणली का तू जाशील का. नाही जाणार ऐकलं नाही जाणार जाईल काय काटेच घेईल त्यांच्या माग फेकून देईल तुला. ऐक ना कळलं ना कोण आहे माझा नवरा आहे. मी नाही म्हटली तू येणार नाही कळलं का. नाही येणार तो नाही येणार मी नाही बोलली तर तू येणारच हो येणारच नाही नाहीच येणार तो. मी त्याला सोडणारच नाही. रिद्धीचं टक्कल दाखव ना कसं झालं टक्कल. रिद्धीने काय केलं. रिद्धी तू सांग केसांना काय केलं तू. सोडणार नाही त्याला अशी बांधून ठेवलं नाही त्याला बाथरूम मध्ये सोडलं. त्याला हातपाय बांधून वर फेकून दिले. मी तुझा हात मोडला नाही ना. तू हाय का एवढी एवढी हाय एवढी की माझ्या मामाच्या घरात राहायची माझं घर आहे माझं. विचार कोणाच्या गावामध्ये हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलं असेल की रिद्धी डॉन माझ्यासोबत कशी भांडते. तर तिला तिच्या मामाला फिरायला घेऊन जायचं आहे आणि मी तिला म्हणत होती की मी तिच्या मामाला सोडणार नाही त्यामुळं माझ्याशी इतकी भांडते तुम्ही बघू शकता. तर असो पण नंतर आमच्या दोघांचंही जायचं ठरलं. ते पुढे कुठे जायचं होतं ते तुम्हाला नक्कीच कळेल. तर आमचे भांडणं चालू होते आणि दुपारी आमच्या डिंपीताईंसाठी साडी घ्यायला पण आम्हाला जायचं होतं. त्यामुळं आम्ही कटारियाच्या शॉपमध्ये गेलो. तिथे त्यांना भरपूर साड्या बघितल्या आणि त्यानंतर मग एक साडी चॉईस केली आणि तुम्ही पुढे बघालच आम्ही कोणती साडी घेतली. साडी वगैरे घेऊन झाली त्यानंतर मग आम्ही रस पिण्यासाठी दुकानात गेलो. तिथून घरी आलो आणि ही बघताय तुम्ही साडी सेम माझ्यासारखीच साडी घेतली त्यांनी पण. आवडली का तुम्हाला साडी. छान आहे सेम आहे माझ्यासारखी. ह्या साडीला खूपच मागणी सध्या आमच्याकडं पण मग कलर गोरा आहे ना तर हां उठून दिसन. समर आवडली का मम्मीची साडी. आय त्याला फक्त शिवाजी महाराज. ती पण आवडली फक्त मोराचा पिशवीच्या वरती डिझाइन. नाही उलट हा मोर आहे ना त्यांचा प्लेन आहे आणि तो उठून दिसतो. आमच्या साडीतला मोर इतका दिसत नाही तो. आणि तो कधी खडी निघून जायचा त्या साडीचा. नाही खडी नाहीये कशाला सगळ्याला वर्कच आहे. खडी निघत नाही त्याचे कोणतेच. तो फोटोत पण छान दिसतो म्हणजे नाही का असं उठून दिसतो कलर. हा कलर मस्त वाटतं. कारण तिच्यातलं कोणते कलर आहे कोणते नाही. तर मित्रांनो आम्ही चाललो आहे अंबाजोगाईला आणि तिकडे गेलो तुम्हाला छानपैकी आहे दर्शन करू. ओके ओके कोण चाललंय आता. प्रसाद बी आणणार आम्ही अमोल मामा मी पप्पा मम्मी आणि पप्पाचा एक मित्र. ओके ओके दुपारी साडी वगैरे घेऊन आलो डिंपीताईंसाठी आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो अंबेजोगाईला. चला आम्ही निघालो आता योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. मी रिद्धीचे पप्पा मम्मी आम्ही सर्वजण चाललो. अचानक प्लॅन ठरला म्हणजे त्यांना पण जायचं होतं तर मग ते बोलले की तुम्ही दोघंही चला कारण त्यांची पण कुलदेवी योगेश्वरी माताच आहे. तर चला आता आम्ही दोघं निघतो तुम्ही बघत राहा.
तर रिद्धी तुम्ही बघितलं, रिद्धी माझ्यासोबत भांडण करत होती. तर ते हेच कारणामुळं की रिद्धीचं म्हणणं होतं की मी माझ्या मामाला घेऊन जाणार आहे आमच्यासोबत अंबेजोगाईला. पण अगदी अचानक प्लॅन ठरला की त्यांच्या घरातले तिचे आजी बाबा कॅन्सल झाले जायचे. त्यामुळं मग आम्ही दोघंही गेलो आणि एकदम म्हणजे अगदी 15 ते 20 मिनटात मी बॅग पॅक केली आणि आता आम्ही निघालो होतो अंबेजोगाईच्या दर्शनाला. पण रस्त्यात आधी आम्ही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी गेलो, कारण आम्ही समृद्धी हायवेने गेलो होतो. आणि तुम्ही जे हे मंदिर बघताय तर हे घृष्णेश्वरांचं मंदिर. पण मग आम्ही भद्रा मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर मग घृष्णेश्वरांच्या दर्शनाला आलो, कारण मग थोडी गर्दी पण जास्त होती तिथे. त्यामुळं म्हटलं मग नंतर दर्शन घेऊ. आणि तुम्ही इथे बघताय की म्हणजे सूर्यास्त पण होत आलेला, तर सनसेट इतका छान दिसत होता. आणि इकडे बघा आपले रिद्धी डॉन आणि रिद्धीचे मामा, तर ते मस्त सनरूफमध्ये उभं राहून काहीतरी बोलत होते. पण हवेचा खूप आवाज होता, त्यामुळं दोघांचंही बोलणं काहीच कळत नव्हतं. त्यामुळं मग मला व्हिडिओचा आवाज बंद करायला लागला. पण तुम्ही इथे बघू शकता रिद्धी आपली मस्त गॉगल वगैरे लावून तिच्या मामासोबत किती मस्ती करते. तर चला आता आम्ही भद्रा मारुतींच्या दर्शनाला पोहोचलो होतो. 2 महिन्यात परत आलो आपण. 2च महिने झाले दोघं. रिद्धीचा भाऊ आहे, रिद्धीचा भाऊ. रिद्धी तुझे भाऊ पाय. आपण त्याला लाडू देऊ. साधारण आम्ही घरातून 4:30 वाजता निघालो आणि भद्रा मारुतींच्या दर्शनाला आम्हाला 6-6:30 वाजले. तसं तर समृद्धी हायवे असल्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो तिथे. तर तिथे ना आरती चालू होती. आम्ही गेल्या गेल्या आम्हाला आरती पण मिळाली. आम्ही आरती घेतली, त्यानंतर दर्शन केलं आणि मग आता पुढे जायचं होतं आम्हाला घृष्णेश्वरांच्या दर्शनासाठी. कारण ज्या वेळेस आम्ही घृष्णेश्वरांच्या दर्शनाला गेलो आधी, तर तिथे गर्दी होती, त्यामुळं आम्ही नंतर गेलो. तर तिथेच जवळ बाबाजींचं पण तुम्हाला माहिती आहे तिथे मंदिर आहे. तर बाबाजींच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आता निघालो होतो पुढे योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. आम्हाला जायचं होतं बीडला. तर आम्ही निघालो रात्री घृष्णेश्वरांचं दर्शन घेऊन. आणि इथे रिद्धी ना गाणे म्हणत होती, तर मला तिचं एक्सप्रेशन तुम्हाला दाखवायचं होते. तर तुम्ही बघू शकता इतकी छान एक्सप्रेशन करत होती. रिद्धी चल पटकन. झोप येते का? चलो कर लो बंद, आ गया चोर. जाणवलं नाही, पटकन आलो आपण. चला आता हॉटेलमध्ये जेवायला चाललोय. 9 वाजले. लवकरच आहे गाडी नाही का? किती वेळ अजून, किती किलोमीटर आहे? चलो इकडं रिद्धी निघ इकडं. तुला लगेच काय घ्यायचं? आम्ही जेवण करायला आलोय. तुम्हाला काय खायचंय? तुम्हाला काय रिद्धी तुम्हाला खाऊ घालते? काय खायचंय? काय खायचंय सांगा. आम्ही ना तुम्हाला वाटलं का तुम्हाला घरी घेऊन येतो आणि प्रसाद बी घेऊन येतो, ठीक आहे? आणि तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही ते हनुमानचं दर्शन कसं केलं होतं. ते आपण कसे झोपतो तसे हनुमान बी झोपले होते. आम्ही लेट गेलो सकाळी दुपार. तुला काय खायचं? कोणाला खायचं तुला? यायला मी भेंडी, हे धोकली, हा भोपळा आणि हा कोण बटाटा. संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे केलं. तर तुम्ही बघितलं आपल्या रिद्धीची बडबड. आणि रिद्धी सोबत असले की तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू बडबड चालूच असते. आणि आम्ही रात्री साधारण 11:30-12 वाजता अंबेजोगाईला पोहोचलो. अंबेजोगाईच्या तिथे आम्हाला वाटलं होतं की आम्हाला रूम मिळतील, पण ॲक्च्युली तिथले सर्व रूम बुक झालेले होते. आम्ही तिथे चौकशी पण केली, पण मग त्यानंतर आम्ही म्हणजे मंदिराच्या थोडं बाहेर तिथे रूम घेतला. तर तुम्ही इथे बघताय की रात्री आम्हाला 1-1:30 वाजला रूममध्ये जाण्यासाठी. पण रूम पण छान होता. सकाळी म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. रात्री झोप वगैरे झाली आणि सकाळी उठून आम्ही आवरलं. चला आम्ही रेडी होऊन आता निघालोय. कुठं दर्शनाला? किती वाजले? 10 वाजले. आली ही पण झाली आहे. 2 शेंड्या घालून. चला. आणि मित्रांनो आम्ही आता लिफ्ट मध्ये बसलोय आणि लिफ्ट बंद पडणार आहे. आम्ही अडकलो होतो. अडकलं होतं. आणि चला. माझ्या प्याऱ्या अमोल मामाने
बॅग घ्यायला या. रिद्धी, तर रात्री आम्ही इथे राधेश्याम लॉजिंग होतं तर तिथे थांबलो आणि रूम पण खूप छान होते. सकाळी आंघोळ वगैरेची सोय पण खूप छान होती. मग आम्ही सकाळी साधारण 9-9:30 वाजता आवरलं आणि मंदिरात गेलो. तसं तर मंदिरात जाऊन आम्हाला अभिषेक करायचा होता. तर मंदिरात गेलो आणि आमचा नंबर लागला आधी अभिषेकासाठी. एक म्हणजे तिथे ना 15-1 जण बसलेले होते, त्यामुळं त्यानंतर आमचा नंबर लागणार होता. त्यामुळं आम्ही इथे बसलेलो होतो आणि अभिषेक करण्यासाठी सर्व साहित्य ते देतात. पण घरून ओटीचं सामान वगैरे सर्व मी घेऊन आलेली होती. जसं म्हणजे दरवेळेस जेव्हा पण आम्ही मंदिरात येतो त्यावेळेस ओटीचं सामान वगैरे सोबत घेऊन येतो. आणि आमचं खूप चांगलं नशीब की आम्हाला, तुम्हाला माहिती की 2 महिन्यापूर्वीच आम्ही मंदिरात येऊन गेलो. पण काकांचं अचानक निधन झाल्यामुळे आम्हाला लगेच घरी जावं लागलं. पण देवीची इच्छा असेल त्यामुळे देवीने आम्हाला 2 महिन्यात पुन्हा बोलवलं आणि अगदी ध्यानी मनी नसताना आम्ही अचानक निघालो. पण खूप छान दर्शनं झाले, अभिषेक झाला. तुम्ही पुढे बघालच रिद्धीचे पप्पा आणि मिस्टर दोघेही अभिषेकासाठी बसलेले होते. तिथे लेडीज बसत नाही, म्हणजे सोबत बसत नाही, फक्त जेंट्स अभिषेक करतात. म्हणजे लेडीज पण करतात, पण मग तसं त्यांचं काहीतरी रूल्स रेग्युलेशन असतात. त्यामुळं मग आम्ही बाहेर बसलेलो होतो, मी आणि रिद्धीची मम्मी. फक्त मिस्टर आणि रिद्धीचे पप्पा दोघंही अभिषेकासाठी बसलेले होते. तुम्ही इथे बघू शकता, मी रिद्धीची मम्मी मस्त आम्ही बाहेर बसून दर्शन घेत होतो आणि आपली रिद्धी बडबड. तर तिचं तर फोनमध्येच काम चालू होतं बघण्याचं. तर चला म्हटलं, मिस्टर त्यांचं अभिषेक चालू आहे तोपर्यंत मी दुर्गा सप्तशती पाठाचं थोडंसं पठण केलं आणि ते वाचल्यानंतर पण खूप छान म्हणजे वाटतं. आणि मंदिरात आपल्या तोंडून म्हणजे देवीला ऐकवलं जातं तर तेही छान वाटतं. त्यानंतर मिस्टरांनी त्यांचं अभिषेक वगैरे करून झालं आणि आरती झाली. आरती करून झाल्यानंतर जे आम्ही ओटीचं सामान आणलेलं होतं तर त्यांनी देवीची ओटी भरली. योगेश्वरी माता की जय. योगेश्वरी मातेचा जय. तिथे एकदा अभिषेकानंतर पण आरती झाली आणि त्यानंतर 12 वाजता देवीची मुख्य आरती होते तर ती आरतीही आम्हाला भेटली. तर तिथे आरती वगैरे झाली. त्यानंतर आम्ही तिथेच नैवेद्याचं जेवण केलं, म्हणजे तिथे प्रसाद वाटप असतो तर तिथे आम्ही जेवण केलं. आणि त्यानंतर आता निघालो होतो आम्ही परळी वैजनाथांच्या दर्शनासाठी. तिथून ते अगदी 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर मागच्या वेळेस आम्ही गेलो नव्हतो, तर ह्यावेळेस रिद्धीचे पप्पा बोलले की जवळच आहे तर आपण जाऊन येऊ. तर तुम्ही इथे बघताय वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर. तर मी इथे याआधी पण येऊन गेलेली ज्यावेळेस आमचं लग्न झालं होतं, तर त्यावेळेस मी एकदा आलेली इथे दर्शनासाठी. पण तर चला आता आम्ही आलोय परळी वैजनाथला. तर आता इथलं दर्शन घेतो आणि निघतो. तुम्हाला माहितीच आहे की परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि आपल्या महाराष्ट्रात कमीत कमी 4 ज्योतिर्लिंग आहे. तर आज तर आमचं म्हणजे परळी वैजनाथांचं दर्शन आणि काल आमचं घृष्णेश्वरांचं दर्शन झालं. तर खूप छान वाटलं की म्हणजे 2 दिवसात आपलं 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं. तर ज्योतिर्लिंगाच्या बाहेर तिथेच एक काशी विश्वेश्वरांचं पण म्हणजे पिंड आहे, तर आम्ही तिथे दर्शन घेतलं. आणि तुम्ही इथलं मधलं स्ट्रक्चर पण बघू शकता, खूप जुन्या काळातलं आहे. आणि विशेष म्हणजे इथे या ज्योतिर्लिंगाला आपलं हात लावून दर्शन होतं महादेवांचं. तसं इतर ज्योतिर्लिंगांमध्ये हात लावून दर्शन होत नाही. तर आमचं हात लावून दर्शन झालं, खूप छान वाटलं. म्हणजे आपण म्हणतो ना की दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं, तसं झालं होतं. तर दर्शन झालं, त्यानंतर मग आम्ही बाहेर जरा फोटो वगैरे काढले. परळी वैजनाथांचं दर्शन झालं, त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो होतो येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. तर रस्त्यात आम्हाला तुम्ही बघालच काय भेटलं. मिस्टर बघा, आम्हाला रस्त्यात मस्त झाड दिसलं ना, आम्ही आता चिंचा पाडतोय कारण चिंचांचा भरपूर उपयोग आहे. हे बघा हे 2 जण गोळा करा पटापट. एवढं तर गोळा केलाय आम्ही. माझ्या डोक्यात येईल. आणि हे बघा हे कसे तोडू राहिले. हे करा करा, गोळा करा. आपल्याला जिथे जाऊ तिथं कमी आहे.
पाणी पाणीपुरी खायला बनवणार आहे. पाणी सगळ्यांना पाणीपुरी बनवणार हा आहे ना. पाणीपुरीची पार्टी करायची. करा करा गोळा झाला का? ए भारी पण चिंचा. नाही ना ग रिद्धी अरे पाहिजे की. राहते का इथंच? चला भरपूर सारे चिंचा काढल्या आम्ही. कवठ पण आहे. वानोळा आलाय आम्हाला रस्त्याने. मस्त आहे पण. छान आहे. आणि त्याचं आम्ही आता घरी जाऊन पाणीपुरी करणार आहे. बघू आता कधी करतो कधी. तेच नाही बा कुठं पण चालू आहे तिचं. कुठं पण सुरू होते आपले टमटम. थांबून दर्शन घेऊन आम्ही येरमाळ्याला निघालो होतो. तर रस्त्यातच आम्हाला एक छान झाड दिसलं. तिथे खूप साऱ्या चिंचा आलेल्या होत्या आणि तिथे त्या आजी पण होत्या. तर त्यांचं घरच होतं म्हणजे तिथे. तर त्यांना आम्ही विचारलं की आजी आम्ही घेऊ का? तर त्या म्हणजे हो बोलल्या. तर आम्ही तिथे थोड्याशा चिंचा वगैरे गोळा केल्या. आणि इकडे बघताय तुम्ही तिथे काही म्हणजे गाई म्हशी पण होत्या. आणि इथे ना बकरी होती. तर रिद्धी तिला चारा खाऊ घालत होती. तर त्यानंतर आम्ही तिथे चिंचा वगैरे घेतल्या आणि आता इथे आलो होतो येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी. तर मिस्टरांनी इकडे हार फुलं नारळ घेतलं. तर मी तर याआधी येऊन गेलेली होती या देवीच्या दर्शनासाठी. पण मिस्टर आणि रिद्धीचे पप्पा पहिल्यांदाच आलेले होते. आणि असं म्हणतात की तुळजापूरच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर येडेश्वरींचं पण दर्शन घ्यावं लागतं. म्हणजे ते दोन्ही दर्शन पावन होतात. देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता रिद्धीसोबत होती म्हटल्यावर रिद्धीसाठी काहीतरी खेळणं म्हणजे घ्यावंच लागतं. कारण रिद्धी कोणतंही दुकान बघितलं तर तिला प्रत्येक गोष्ट घ्यायचीच असते. तर तिच्यासाठी मिस्टरांनी मस्त बंदूक घेतली होती आणि रिद्धीच्या मम्मीने पण तिच्यासाठी थोड्याशा वस्तू घेतल्या. आणि घरी आपल्या बाळासाठी समरसाठीच म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिंपीताईन ते आलेले घरी. तर त्या समरसाठी पण आम्ही काही वस्तू घेतल्या आणि आता आम्ही निघालो होतो तुळजापूरच्या दर्शनासाठी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.